इंदापूर नगरपालिकेचं निवडणुकीचं खऱ्या अर्थाने चित्र स्पष्ट झालेलं आहे. एकंदरीतच हर्षवर्धन पाटील, प्रदीप माने आणि प्रदीपदादा गारटकर हे एकत्र येऊन कृष्णा भीमा पॅनेलमधून निवडणूक लढवित आहेत. तर दुसऱ्या बाजूला जे राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे आणि भरत शहा असतील यांनी एका बाजूने आव्हान निर्माण केलेलं आहे. खऱ्या अर्थाने ही लढत प्रदीप गारटकर आणि जे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पॅनेलमधून उभे राहिलेले भरत शहा यांच्यामध्ये होत आहे. दादा, खऱ्या अर्थाने हे चित्र आता स्पष्ट झालेलं आहे. एकंदरीत प्रचाराची सुरू बी झालेला आहे. असं म्हणायचं का की ही लढाई प्रदीप गारटकर विरुद्ध दत्तात्रय भरणे? ही लढाई अशी कुठल्या व्यक्तिगत नावाने लढाई असं मी मानत नाही. एक असलेल्या म्हणजे एक विकासाची तर ती लढाई आहेच आहे, पण त्याचबरोबर विचारांची पण लढाई आहे. यामध्ये विचार काय आहे की जे संघटनेच्या जोरावरती सत्ता स्थापित केली जाते, तर सत्तेत बसल्यानंतर संघटनेला विसरून चालू शकतं का, याच्यावरती समाजाने आणि नेतृत्वाने विचार करावा. यासाठी म्हणून ही लढाई मी मुद्दाम उभी केलेली आहे. इतर वेळेला मी जर या विषयावर बोलायला गेलो तर कोणी ऐकलंच नसतं, पण या निवडणुकीच्या निमित्तानं सर्व लोक या विषयाकडं एक लक्ष देऊन ऐकतात. त्याचं कारण आहे की मी जर अनुभव आहे 40-45 वर्ष, संघटना ही सर्वश्रेष्ठ आहे. असं असताना संघटनेच्या याला काहीच न ऐकता तिथं सत्तेत बसून जे निर्णय करायचे, तर हे संघटनेच्या कार्यकर्त्यावरती अन्याय करणारे असतात. आणि त्यामुळं ही उद्याची लढाई आहे ते तुम्ही जे व्यक्तीवरती नेऊ नका. प्रदीप गारटकर ही एक व्यक्ती तुम्ही म्हणताय आणि दत्तात्रय भरणे मामा ही एक व्यक्ती म्हणताय. प्रदीप गारटकर ही संघटना म्हणा. गारटकर जे काय आजपर्यंत आहे ते फक्त आणि फक्त संघटनेमुळे. मी असं केलं असं कधीच म्हणत नाही. आम्ही एकंदरीत जी तुम्ही अनेक वेळा त्यांच्या कार्यपद्धतीवर टीका केलेली आहे, हे अनेक वेळा सांगितलेलं आहे की दोन्ही तुम्ही देखील उच्च पदावरती काम केलेले, ते देखील राष्ट्रवादीमध्ये उच्च पदावर काम करतायत, परंतु त्यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत असताना तुम्ही वेळोवेळी म्हणता की त्यांनी कार्यकर्ता संपवलेला आहे. काय सविस्तर काय सांगा? यात कार्यकर्ता संपवण्याचं जे उद्योग आहे त्यामध्ये एक कामाची ती पद्धत त्यांची आहे. त्यांना जवळच्याच लोकांचा का दुस्वास होतो मला काही कळत नाही. माझ्याच विषयावरती जरा मी चिंतन करतो, मला अजून त्याचं उत्तर नाही सापडत की मी काय चूक केली असेल त्यांच्या बाबतीत म्हणून त्यांनी माझ्यावरती एवढी धार धरली. म्हणजे मला तर दिसतं की मी जे केलं ते सगळं प्रामाणिकपणानं त्यांच्यासाठीच केलं आहे. आणि ठीक आहे, माझं हर्षवर्धन पाटलांचं पटत नव्हतं म्हणून केलं असेल, पण उपयोग तर तुम्हाला माझा झालाच आहे ना. मग मी इथं काय फक्त माझं स्वतःचं काही, मला अध्यक्ष व्हायचं आहे म्हणून मी भांडत होतो. मला पक्ष संघटनेच्या सामान्य कार्यकर्त्याला ही ताकद द्यायची होती आणि त्यांनी त्या वेळेला ऐकणं गरजेचं होतं, कारण तिथं निवडणूकच झाली नसते असं माझा दावा आहे. इंदापूर बिनविरोध नगराध्यक्ष झाला असता. दत्ता मामाने दिलेला अध्यक्ष बिनविरोध नगराध्यक्ष करण्याचं काम मी करून दाखवलं असतं. तुमचं जे नगराध्यक्ष तुम्ही सांगत होता नाव काय, हे बिनविरोध इंदापूर नगरपालिका एकंदरीत तुम्ही म्हणताय, पण ही गोष्ट तुम्ही अजितदादांच्या कानावर घातली होती का? कारण पक्षासाठी ही जमेची बाजू होती. अजितदादांच्याही कानी घातली होती आणि वारंवार घातली होती, पण त्यांनी ऐकलं नाही म्हणून तर माझ्यावरती ही वेळ आली. एकंदरीत ही सध्या राज्याचं लक्ष लागले ह्या निवडणुकीकडे. एका बाजूला जिल्हाध्यक्ष पदावर तुम्ही राजीनामा देऊन निवडणूक लढवतात, हर्षवर्धन पाटील, प्रवीण माने असतील किंवा तुम्ही एकत्र येऊन निवडणूक लढवतात. आता कालच शिवसेनेच्या सोमवंशींनी देखील पाठिंबा दिलेला आहे. दादा, कशी परिस्थिती आहे सद्यस्थितीतली? इंदापूरची एवढा पाठिंबा का वाढताना दिसतो? मला सौभाग्य, एक 40-45 वर्ष मी या शहरामध्ये काम करतो. हे काम करत असताना मी सामान्य लोकांना बरोबर घेऊन काम केलेलं आहे आणि असंख्य उपक्रम, कार्यक्रम, लोकांना सहकार्य करणाऱ्या गोष्टी, अन्यायाविरोधात संघर्ष या माध्यमातून लोकांच्या मी समोर आहे. अन्यायाला वाचा फोडणं, अन्याय निपटून काढणं हे तर माझं ब्रीदवाक्य. त्यातनं
तो जो संस्कार या शहरामध्ये घडलेला आहे कार्यकर्त्यांवरती, त्या कार्यकर्त्यांची भावना अशी झालेली आहे, ज्यांनी आपल्याला अन्यायाविरोधात लढायला शिकवलं त्याच्यावरतीच अन्याय केला आहे. त्यामुळे एक माझ्यावरती अन्याय झाल्याची भावना या शहरातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनात एक निर्माण झालेली आहे. आणि ती भावना ते उद्याच्या निवडणुकीमध्ये योग्य पद्धतीनं मतदान करून उत्तर देतील असं मला विश्वास आहे. दादा, तुमचं संघटनेतलं जे यश आहे ते मोठे, अनेक दिवसांपासून संघटना म्हणून तुम्ही काम केले. सद्यस्थितीतली निवडणूक तर नगरपालिकेची होणारच आहे, पण एकंदरीत तुमचा जो अनुभव आहे भविष्यातील काय राजकारणावरती परिणाम होऊ शकतो? कारण पुणे जिल्ह्यातला तुम्हाला तालुका अनेक वर्ष जिल्हाध्यक्षपद काम केलेलं आहे. कसं भविष्य पाहता तुम्ही इंदापूर असल्या? यामध्ये निवडणूक होईल, त्यातनं यश अपयश हा सगळ्याच लोकांचा विषय असतो. पण इथं एवढ्या निवडणुकीपुरतच मी विचार करत नाही. मी हा विचार येणाऱ्या काळामध्ये पक्ष संघटना कशा पद्धतीने चालवावी लागेल याच्यावरती एक विचार मंथन, एक चर्चा मी चिंतन मी यावरती करतोय की ही जी काही सध्याची स्थिती आहे याच्यातून मार्ग काढण्यासाठी भविष्यामध्ये आपण काय भूमिका घ्यावी, की कशा पद्धतीनं संघटना, की त्या संघटनेला ताकद देणारे एक हे कसे तयार होतील याच्यासाठी तर माझा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये राहील. राजकारण कसं असेल दादा एकंदरीत? आता खरं नगरपालिकेने काय राजकारण केलंच पहिलं असं काय भविष्य कसं? राजकारणाचं भविष्य मला तर काय, आता पहा मी जेव्हा कधी आता राजकारणात इतके वर्ष काम करतो, असे राजकारणाविरहित अनेक मित्र आहेत आमचे, ते खूप इंटरेस्ट घेऊन गप्पा मारायचे. अलीकडं आता ते मित्र म्हणतात नको राव तुझं तो राजकारणाचे विषय काढू, उभं घाला म्हणतात. असं का सामान्य मनुष्य म्हणतो? त्याला आम्हीच जबाबदार होतो. तर ही स्थिती राजकारणामध्ये आणण्याला जबाबदार कोण आहे? जसे नेते तसे कार्यकर्ते आणि समाज पण जबाबदार आहे. हे बदलायचंय कोणी हा प्रश्न आहे. मिळतंय हे सगळ्यांना समजतंय, पण ह्याच्यात बदलाव आणण्याच्या दृष्टीनं, परिवर्तन करण्याच्या दृष्टीनं काही पाऊल टाकण्याची जी गरज आहे, ते पाऊल टाकण्याची क्षमता किंवा ते धाडस कोणी दाखवत नाही, हीच खऱ्या अर्थानं अडचण आहे. पाऊल टाकले म्हणायचं इंदापूर. हो, मी या दिशेनं पाऊल टाकलेलं आहे आणि मी पुढे ह्यातनं काहीतरी शोध घेत जाणार आहे. एकंदरीत आता प्रचार तर 8 दिवसावरती आलेला आहे. प्रचाराची तुम्ही घरोघरी जाऊन प्रचार करत आहात. काय चित्र वाटतंय खऱ्या अर्थाने? 2 तारखेला मतदान, 3 तारखेला निकाल, काय चित्र असेल? या इंदापूर शहरात या नगरपालिकेचा निकाल आजच लोकांनी घेतलेला आहे आणि 3 तारखेला निकाल ही औपचारिकता आहे. तुम्ही पाहाल तो 3 तारखेचा गुलाल हा आमचाच असणार आहे. नक्कीच हे इंदापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रदीपदादा गारटकर होते. खऱ्या अर्थाने इंदापूरचा निकाल प्रचार करताना आम्हाला लोकांमध्ये जाताना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो, त्यामुळे इंदापूरचा निकाल आजच लागलेला आहे. खऱ्या अर्थाने 2 तारखेला मतदान होईल, 3 तारखेला निश्चित निकालाची औपचारिकता असेल असं देखील प्रदीपदादा गारटकर यांनी सांगितलं आहे. कॅमेरा पर्सन विशाल सह, दीपक कापरे, TV 9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी, एकमेव.